गेलेत. पेट्रोल पंप बघायचा आम्हाला चालू आहे का. पेट्रोल पंपावर भरायला थांबलोय. ठीक आहे, आता नवीन आहे, मॅप मध्ये पाहिलं नवीन हायवे, नवीन एक्सप्रेस वाले. इकडे चहाचा नक्की आनंद घ्या. मोठी मावशी, आमच्या आईची मोठी बहीण. इकडे एक 2-3 एकर शेत आहेत. 3 एकर शेत पकडा. गुड इव्हनिंग गाईज, वेलकम. स्वागत करतो आमच्या चॅनलमध्ये हायवे हॅक्स विथ विजय, कृतिश अँड सोना. आता आम्ही चाललोय अचानक भयानक आमच्या गावी. नॅशनल हायवे 48 एक्सप्लोअर करणार आपण आणि मस्त मजा करायची. वाजले आता रात्रीचे 11:30 वाजून गेलेत. पेट्रोल पंप बघायचा आम्हाला चालू आहे का. पेट्रोल पंपावरती जर पेट्रोल भरून घेऊया, फिल करूया आणि नंतर पुढे ॲक्च्युअल रस्त्याला लागल्यावर आपण भेटूया. ओके, थँक्यू सो मच, सी यू सून. गाईज, आता आपण पेट्रोल भरायला थांबलोय. पेट्रोल पंपावरती आलोय आपण आता पेट्रोल भरायला. तर पेट्रोल भरून भेटूया आपण. खंडाळा घाट, लोणाळा घाट, घाटातून आलोय. घाटातील रस्ते खतरनाक होते. अंधारामध्ये काय समजतच नव्हतं. पण ओव्हरऑल थ्रिल झाला. थ्रिल आता पुढे लोणावळा सिटी असेल. लोणावळा सिटीमध्ये माइट बी थोडंसं ट्रॅफिक लागू शकतं. मित्रांनो, खूपच गरज असेल तरच जुन्या रोडला रात्रीच्या वेळेला आहे, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. एक्सप्रेसवे पूर्ण जाम होता, पॅक होता, ट्रॅफिक होतं, म्हणून आम्ही जुन्या रस्त्याला आलो. जिथे जिथे लाईट्स आहेत तिथे काही रिस्क नाही वाटत, पण जिथे पूर्ण डार्क आहे, अंधार आहे, समोरचा दिसतच नाही, तिथे मला पण थोडी भीती वाटली होती. है ना सोना? तुला काय वाटतं? पुट युअर सजेशन. कॉन नो सजेशन. ठीक आहे, आता आपण ना कुठेतरी एक छोटासा ब्रेक घेऊ, काहीतरी थोडंसं स्नॅक वॅक खाऊ. आपण वरती जरा लोणावळा घाटामध्ये वरती थांबू आपण. तर गाईज, स्टे ट्यून, सी यू. गाईज, आता आपण पोचले कुसगाव टोल नाका. करू बंद? हा, बंद. गुड मॉर्निंग गाईज. कात्रज ब्रिज जवळ थांबलो होतो. थोडा वेळ खूप झोप येत होती. पहाटे 4:30 वाजता थांबलोय. तर आता 5:30 वाजले. चांगली झोप झाली बघा. सोना अजून झोपले. इकडे मागे किट्टू तर मस्त झोपला, एकदम डाराडोर, एकदम अँड फुल स्विंग झोपलेले आहेत. आता आपल्याला पुढे अजून थोडं जायचं आहे. ब्रेकफास्टसाठी आम्ही कुठेच नाही थांबलो. बोर झालं होतं, ड्राईव्ह करायचं होतं, पटापट रस्ता अंतर कापायचं होतं. तरी अजून पुण्याच्या बाहेर आलेलो आहे. सिंहगड किल्ला आणि व्हॉट द लँडमार्क्स आहे हिअर, पुरंदर किल्ला, असं काही काही आहे. तर थोडं पुढे जाऊन कापूर होळ म्हणून एक साताऱ्याच्या अलीकडे एक असं एक लाईक स्पॉट आहे. खूप छान आहे. तिथे चहा नाश्ता आहे, खूप छान मिळतं. तिथेच भेटूया आता आपण. आणि सी यू गाईज. आता हे दोघं झोपलेत आणि काही मला आता एवढं काय बोलायला सुचत नाही. आपण तिथेच भेटूया थेट. सी यू. ॲट लास्ट मित्रांनो, आपण चहा बनवण्यासाठी थांबलोय. पहाटेचे वाजलेले आहेत 6.
आणि कापूर होळ म्हणून एक साताऱ्याच्या अलीकडे खंबाटकी घाटाच्या अलीकडे एक स्पॉट आहे. छान चहा नाश्ता मिळतो तिथे. तर चला तर मित्रांनो बघूया चहा नाश्ता कसा आहे. गाईज हे बघा इथे थांबलो आम्ही नाश्त्याला. हे आहे कोण आहे हा? आनंद वडापाव. थोडं इथून उलट दिसते. आपण कॅमेरा बी चेंज करून बघूया. हे बघा इथे चहा नाश्त्याला सुरुवात झाली आहे पिठोची. आनंद वडापाव हा एरिया कुठला? कापूर होळ आहे ना? कापूर होळ. इथे चहा नाश्ता एक खूप छान मिळतो. एक नंबर असतो. ह्या दादांचं आहे बघा. हे दादा थोडे लाजत आहेत. नाही ठीक आहे, लाजायचं कशाला. किती वर्षापासून करता तुम्ही इकडे? हे 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाले का? छान आहे छान आहे. आपण आता चहा नाश्त्याचा मस्तपैकी आनंद घेऊया. हा बघा चहा. चिन्नू झोप झाली तुझी? चांगली झोप झाली? वा वा खूप छान चहा आहे. मजा आली. मित्रांनो कापूर होळ इथे आला ना की नक्की आनंद वडापाव भरपूर आहे तिकडे स्टॉलवाले. इकडे चहाचा नक्की आनंद घ्या. खूप छान वाटेल तुम्हाला. इथे लोक नेहमी येणारे जाणारे लोक आहेत. त्यांना इकडचं खूप माहिती आहे. नेहमी येणारे जाणारे लोक म्हणजे हे आमचे सासरवाडीचे लोक. हां आमची बायको आणि सगळे. इथे जवळच आमची सासरवाडी आहे. तिथे सुद्धा जाऊ आपण. पाच गणी महाबळेश्वर तिथले पण व्हिडिओज बनवू. हां मजा आली. चहा मी कधी पित नाही पण आता चहा पिलाय. मस्त वाटलं. मज्जा आणि लाईफ. चला भेटूया आता आपण थेट. मस्त सनराईज झाला की मस्त व्हिडिओ बनवायचे हायवेजचे. नॅशनल हायवे 48वर आहे आपण स्टील. ते बघा पाठीमागून गाड्या जात आहेत. चला मग भेटूया आता. सिनिक रोडचा आनंद घेऊ.
गुड मॉर्निंग गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. लुक ॲट दिस ब्युटिफुल वाईब्स. बघा हे छान निसर्ग. हे आमचं गाव आहे गाईज. जे मागे जे दिसतंय ना ते आमचं घर आहे. आज एक छोटासा कार्यक्रम आहे आमच्याकडे. आज आमच्या पप्पांचा दुसरं वर्ष श्राद्ध आहे, त्यासाठी आम्ही गावी आलो आहे. पण ही सकाळची मॉर्निंग बघा. आता थोडं घराकडे जाऊया. आमची घरं दाखवतो तुम्हाला. हे आमचं घर आहे मित्रांनो. इकडे बाहेर वॉशरूम्स बनवलेत. हे कार्यक्रमासाठी मंडप घातलाय. इकडे पाण्याची टाकी आहे. त्या तुला गाड्या उभ्या केल्यात. हे आहे आमचं घर. ही बाजूला शेत आहेत आमची. ही माझी मम्मी आहे. ही तयारी चालू आहे आमची कार्यक्रमाची. ही बाजूला जे घर दिसते ते आमच्या काकांचं घर आहे. ती काकी नाही आता आमची, म्हणजे मुंबईला असते. इथे पार्किंग केले तिच्या घराच्या समोर आम्ही. तिची पण बाजूला पाण्याची टाकी आहे. हे बाजूला अजून एका चुलत्यांचं घर आहे, आमच्या रघु आप्पांचं घर. लुक ॲट दी ॲम्बियन्स. चला मित्रांनो, जरा घरात आतमध्ये जाऊन बघूया. ही आमची मावशी आहे. ही आमची सर्वात मोठी मावशी, आमच्या आईची मोठी बहीण. मस्ती करते. हो. हाय गाईस, आता आपण आपल्या रानामध्ये चाललोय, आपल्या शेतांमध्ये. घराच्या बाजूला जे एक शेत आहे, समथिंग राऊंड अबाउट हाफ ॲन घराचा एरिया पकडून 1 एकराचं शेत आहे तिकडे. आणि घरापासून थोड्या अंतरावर समोरच मागच्या बाजूला माझ्या बाजूला ते जे आंब्याचं झाड दिसते तिथे एक आमचं, तिथे 2 शेत आहेत. तिथे पण एक अर्धा एकरचे 2 क्षेत्र आहेत. थोडं बाजूबाजूला आहे. मध्ये दुसऱ्यांचं आमच्या काकीचं चुलत्यांचं पण शेत आहे. तर ते आपण बघूया. इथे एक शेत आहे. हां, परत ते मागच्या बाजूला मी जिथे मागच्या बाजूला अजून एक शेत आहे. तिकडे विहीर पण आहे एक आमची. तिकडे एक अजून एक अर्धा एक पाऊण एकराचं क्षेत्र आहे. ती काळी जमीन आहे, ते एक छान आहे. परत ह्या बाजूला म्हणजे ओव्हरऑल अराउंड मी
इकडे एक 2-3 एकर शेतं आहेत, एक 3 एकर शेतं पकडा. आणि नंतर गावाच्या त्या बाजूला तिकडे पण जाऊ आपण दुपारच्या नंतर, आजचा कार्यक्रम आटोपल्यावर. तिकडे पण अजून एक 2 एकर शेती आहे. तर एक शेतीचं क्षेत्र चांगलं आहे आम्हाला, ठीक आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे गावी येऊन एक प्रॉपर आम्ही एन्जॉयमेंट करू शकतो. तर हे परत इथे जी 2 आंब्याची झाडं जी दिसत आहेत समोर मित्रांनो, ही आंब्याच्या झाडाच्या मागेच रानं आहेत आमची. ही आंब्याची झाडं आमच्या आजोबांनी लावलेली आहेत मित्रांनो. तर हे बघा, हे शेत, हे अलीकडचं शेत जे दिसतंय हे आंब्याचं झाड, त्याच्या एक्झॅक्ट मागचं जे शेत दिसतंय ते आमच्या काकीचं आहे आणि तिने ऊस लावला आहे. तेच अलॉंग विथ ह्याच्या बाजूला हे ऑलमोस्ट 1 एकराचं क्षेत्र आहे. तिथे टोमॅटो लावलेत. हे आमचं आहे, हे पप्पांचं आहे आमच्या. आणि हे आंब्याचं झाड आमच्या हद्दीत आहे. म्हणजे 1 आंब्याचं झाड आम्हाला आलं आणि 1 आंब्याचं झाड आमच्या काकीला गेलं. तर हा ओव्हरऑल हा असा परिसर आहे. पुढे इथून एक्झॅक्ट अजून मागे गेल्यावर हे जे टोमॅटोचं क्षेत्र दिसते, हे जे 1 एकराचं क्षेत्र, ह्याच्या एक्झॅक्ट अजून मागे गेल्यावर विहीर आहे आमची स्वतःची. आणि त्या विहिरीच्या बाजूला पण एक अर्धा एकराची काळ्या जमिनीचं क्षेत्र आहे. पण तिथे जाता नाही येणार मित्रांनो. हे बघताय तुम्ही, पूर्ण ऊसाने हे सगळं ऊस आहे, भरला आहे सगळा. तर ह्याच्या पाठीमागून मला जाता नाही येणार. जेवढं मी दाखवू शकलो तेवढी दाखवली शेतं. अजून जे 2 शेतं आहेत ना ते गावाच्या उत्तरेला, म्हणजे त्या दुसऱ्या दिशेला आहेत. तर तिकडे पण आपण जाऊ दुपारनंतर. कार्यक्रम हे संपला ना सगळे, तर मग तिकडे पण एक चक्कर टाकून येऊ. फक्त मला हे मागचं पण एक तुम्हाला दाखवायचं होतं, आमची विहीर कशी आहे काय. तर ते आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये बघू. हे आमचं टोमॅटोचं रान आहे.